शाळा सुरू होताच रस्त्याचं काम सुरू. मनपा प्रशासन आणि गुत्तेदाराच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांचा तीव्र संताप. 2 महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू होण्याची वेळ आली असताना स्थानिक प्रशासनाने मुख्य रस्त्यावर खोदकाम आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आणि शाळा सुरू होतानाच सुरू झालेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 2 महिने प्रशासन झोपलं होतं का? गेल्या 2 महिन्यांपासून शाळांना सुट्ट्या होत्या आणि या काळात संपूर्ण रस्ता रिकामा असताना प्रशासनाला या कामाची आठवण झाली नाही का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. आता शैक्षणिक सुट्ट्या संपत आलेल्या आहेत, पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा ऐन मोक्याच्या वेळीच गुत्तेदाराचे डोळे उघडले आहेत का? अशी खोचक टीका केली जाते आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? मिळालेल्या माहितीनुसार दिलीप सिंग कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर गुजराती स्कूल असून येथे लहान मुले येत असतात. रस्ते आणि खोदकामामुळे लहान मुलांना शाळेत ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. उद्या शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर या खोदकामामुळे किंवा यंत्रसामग्रीमुळे विद्यार्थ्यांसोबत एखादी अनुचित घटना किंवा गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? स्थानिक मनपा प्रशासन की काम करणारा गुत्तेदार? असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तीव्र नाराजी पसरलेली आहे. पावसाळा सुरू झाला की कामांना वेग देण्याच्या मनपाच्या या मनमर्जी कारभारावर स्थानिक नागरिक प्रचंड नाराज आहेत. प्रशासनाला लहान मुलांच्या नागरिकांच्या त्रासाचे काही गांभीर्य राहिलेलं नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ त्यावर तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरते आहे.